गणेश, काही आंदोलकांशी तुमचं बोलणं झालंय का? काय नेमकं ते सांगतायत? नक्कीच आंदोलकांचं एकच म्हणणं आहे, मनोज जरांगे पाटील जी काही भूमिका घेतली, गणेश तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते, प्रतिक्रिया आपल्यापर्यंत. या भागामध्ये सुद्धा आपण जर दृश्य पाहत असाल तर अनेक ठिकाणी मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी तर एकीकडे वाशीतली ही दृश्य शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे पोहोचतात, तर दुसरीकडे सीएसएमटी वरची दृश्य आपण बघतोय. सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक पोहोचलेत. आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, मात्र घोषणाबाजी इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की आपल्याला तिथला आवाज आमच्या प्रतिनिधींचा आणि ते घेत असलेल्या प्रतिक्रियांचा पोहोचू शकत नाहीये. पुन्हा जाऊयात वाशीत, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत. गणेश, काय म्हणणं आहे आंदोलकांचं? नक्कीच मनोज जरांगे पाटील आहे ते ध्वज आहे ते हातात घेऊन आलेले आहेत, कारण की आज ज्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिन सकाळी त्यांनी झेंडावंदन देखील आहे ते केलेलं आहे. आता स्वतः एक झेंडा हातामध्ये घेऊन आहेत ते स्टेजच्या स्थळी आहेत ते दाखल झालेले. अवघ्या काही वेळातच आहेत ते जे मराठा बांधव आहेत यांच्याशी संबोधित करतील आणि जी महत्वाची भूमिका आहे ती मांडतील, कारण ज्या पद्धतीने सकाळपासून हे शिष्टमंडळ आलेलं आहे आणि वारंवार असं देखील मराठा बांधवांकडून सांगितलं जाते की आम्ही पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही जी योग्य ती भूमिका घ्या, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या काही अटी आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेल्या आहे त्याचं कुठेतरी निवारण करा आणि त्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. ही मराठा बांधवांची भूमिका आहे आणि त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने हे सगळे मराठा बांधव आहेत ते वाशीमध्ये पोहोचलेले आहेत आणि या वाशीमध्ये आता थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील आपली भूमिका आहे ती स्पष्ट करते, कारण की शिष्टमंडळाबरोबरच मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याबरोबर देखील फोनवर 10 मिनिटं चर्चा केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा जे सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे आणि हेच शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील हे स्टेजवर आहेत ते सगळ्या मराठी बांधवांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे या शिष्टमंडळाचं यश येतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि जरांगे पाटील आहेत ते स्टेजवर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता ही भूमिका काय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. बरोबर, मनोज जरांगे स्टेजवर दाखल झालेले आहेत. वाशीतली थेट दृश्य आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला तिथले सगळे अपडेट्स देतात. गणेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर दुसरीकडे सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये सुद्धा काही मराठा आंदोलक पोहोचलेत. आझाद मैदानातही मराठा आंदोलक पोहोचलेत. आजचा सुटीचा दिवस आहे, त्यामुळे मुंबईकरांची गर्दी, चाकरमान्यांची गर्दी आपल्याला रस्त्यांवर दिसत नाहीये. मात्र मराठा आंदोलक हे नवी मुंबई ते मुंबई या संपूर्ण मार्गावर दिसत आहेत. यांचीच गर्दी आपल्याला सध्या, या आंदोलकांचीच गर्दी आपल्याला या संपूर्ण मार्गावर दिसते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हणून सरकारचे प्रयत्न सतत सुरू आहेत. सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुद्धा आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे स्टेजवरून नेमकं काय संबोधित करतायत याची उत्सुकता आहे. जरांगे स्टेजवर पोहोचलेले आहेत, काय नेमकं आता चर्चेअंती ते सांगतायत त्याकडे मराठा आंदोलकांचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण जरांगे जो निर्णय जाहीर करतील त्यावरच या आंदोलनाचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल आणि मुंबईत मग काय चित्र असेल त्याचंही भवितव्य जरांगेंच्या या निर्णयावरच अवलंबून आहे. साधारण तास दीड तास सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंची चर्चा झालेली आहे. त्यावेळेला जरांगेंसोबत त्यांच्या वकिलांची टीम सुद्धा उपस्थित होती.